यहोशवा अध्याय 2. यरीहो येथे 2 हेर पाठविले जातात. नूनाचा मुलगा यहोशवा ह्याने गुप्तपणे 2 हेर शिट्टीम येथून पाठविले. त्याने त्यांना सांगितले की जा आणि तो देश व विशेषतः यरीहो हेरून या. त्याप्रमाणे ते गेले आणि राहाब नावाच्या वेश्येच्या घरी उतरले. मग कोणी यरीहोच्या राजाला खबर दिली की काही इस्रायल लोक देशाचा भेद काढण्यासाठी आज रात्री येथे आले आहेत. तेव्हा यरीहोच्या राजाने राहाबेला निरोप पाठविला की जे पुरुष तुझ्याकडे येऊन तुझ्या घरात उतरले आहेत त्यांना बाहेर काढ, कारण साऱ्या देशाचा भेद काढण्यासाठी ते आले आहेत. त्या दोघा पुरुषांना लपवून ती स्त्री म्हणाली, माझ्याकडे कोणी पुरुष आले होते हे खरे, पण ते कोठले होते हे मला ठाऊक नाही. अंधार पडल्यावर वेस लावून घेण्याच्या वेळी ते निघून गेले. ते कोठे गेले ते मला ठाऊक नाही. तुम्ही लवकर त्यांचा पाठलाग करा, म्हणजे त्यांना गाठाल. पण तिने तर त्या माणसांना धाब्यावर नेऊन तेथे जवसाची ताटे पसरली होती त्यात लपवून ठेवले होते. त्यांच्या मागावर निघालेले लोक यार्देनकडे जाणाऱ्या वाटेने उतारांपर्यंत गेले. त्यांच्या मागावरील हे लोक गावाबाहेर पडताच वेस बंद करण्यात आली. इकडे ते हेर झोपी जाण्यापूर्वी ती स्त्री त्यांच्याकडे धाब्यावर गेली आणि त्यांना म्हणाली, परमेश्वराने हा देश तुम्हाला दिला आहे. आम्हाला तुमची दहशत बसली आहे आणि देशातील सर्व रहिवाशांची तुमच्या भीतीने गाळण उडाली आहे हे मला ठाऊक आहे. कारण तुम्ही मिसर देशाहून निघाला तेव्हा तुमच्या समोर परमेश्वराने तांबड्या समुद्राचे पाणी कसे आटविले आणि यार्देन पलीकडे राहणारे अमोऱ्यांचे 2 राजे सिहोन व ओग यांचा तुम्ही कसा समूळ नाश केला हे आमच्या कानी आले आहे. हे ऐकताच आमच्या काळजाचे पाणी पाणी झाले आणि तुमच्या भीतीमुळे कोणाच्या जीवात जीव राहिला नाही, कारण तुमचा देव परमेश्वर हाच वर स्वर्गात व खाली पृथ्वीवर देव आहे. मी तुमच्यावर दया केली आहे म्हणून आता माझ्यासमोर परमेश्वराच्या नावाने शपथ घ्या की आम्हीही तुझ्या बापाच्या घराण्यावर दया करू आणि याबद्दल मला खात्रीलायक खूण द्या. तसेच तुझे आईबाप, भाऊ बहिणी आणि त्यांचे सर्वस्व यांचा आम्ही बचाव करू आणि तुम्हा सर्वांचे प्राण वाचवू अशी ही शपथ घ्या. तेव्हा त्या पुरुषांनी तिला म्हटले, तुम्ही ही आमची कामगिरी बाहेर फोडली नाही तर तुमच्यासाठी आम्ही आमचे प्राण देऊ आणि परमेश्वर आम्हाला हा देश देईल तेव्हा आम्ही तुझ्याशी दयाळूपणाने व खरेपणाने वागू. तेव्हा तिने त्यांना खिडकीतून दोराने खाली उतरविले, कारण तिचे घर गावकुसाला लागून होते आणि तेथे गावकुसावरच ती राहत होती. तिने त्यांना सांगितले होते की तुमचा पाठलाग करणाऱ्यांनी तुम्हाला गाठू नये म्हणून तुम्ही डोंगरवटीकडे जा आणि तेथे 3 दिवस लपून राहा. तोपर्यंत तुमचा पाठलाग करणारे परततील, मग तुम्ही मार्गस्थ व्हा. ते पुरुष तिला म्हणाले होते, तू आमच्याकडून जी शपथ वाहवली आहेस तिच्या बाबतीत आम्हाला दोष न लागो. मात्र आम्ही ह्या देशात येऊ तेव्हा ज्या खिडकीतून तू आम्हाला उतरविले तिला हा किरमीची दोर बांध आणि या घरात तुझे आईबाप, भाऊबंद आणि तुझ्या बापाचे सबंध घराणे तुझ्याजवळ एकत्र कर. कोणी तुझ्या घराबाहेर रस्त्यावर गेला तर त्याच्या रक्तपाताचा दोष त्याच्याच माथी राहील, आमच्यावर त्याचा दोष येणार नाही. पण घरात तुझ्याबरोबर जो असेल त्याच्यावर कोणी हात टाकला तर त्याच्या रक्तपाताचा दोष आमच्या माथी राहील. जर तू आमची कामगिरी बाहेर फोडलीस तर आमच्याकडून जी शपथ तू वाहविली आहेस तिच्यातून आम्ही मुक्त होऊ. ती म्हणाली, तुमच्या सांगण्याप्रमाणेच होईल. ह्याप्रमाणे त्यांना निरोप दिल्यावर ते मार्गस्थ झाले. नंतर तिने किरमीची दोर आपल्या खिडकीला बांधला. ते जाऊन डोंगरवटीत पोहोचले आणि त्यांचा पाठलाग करणारे परतून जाईपर्यंत तेथे 3 दिवस राहिले. त्यांचा पाठलाग करणाऱ्यांनी वाटेत चहूकडे शोध केला, पण ते त्यांना सापडले नाही. मग ते दोघे पुरुष डोंगरवटीतून उतरून नूनाचा मुलगा यहोशवा ह्याच्याकडे परत आले आणि घडलेले सगळे वर्तमान त्यांनी त्याला सांगितले. ते यहोशवाला म्हणाले, हा सर्व देश परमेश्वराने आपल्या हाती नक्कीच दिला आहे. शिवाय आपल्या भीतीमुळे ह्या देशाच्या सर्व रहिवाशांची गाळण उडाली आहे.